कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तो ध्वज म्हणजे त्रेतायुगात झालेल्या तहाचं निशाण आहे। विरोचक पुत्राने अकंपनने केलेली अक्षम्य चूक आहे ती। विरोचक कधीच तह करत नाही, विरोचक युद्ध करतो। त्रेतायुगात शत्रूच्या हातून मेला, पण कलियुगात शत्रूला मारे। त्रेतायुगात माझा वध झाल्यानंतर भविष्यात देव आणि दैत्य पुन्हा समोरासमोर येऊ नये म्हणून माझ्या पुत्राने त्रिनयनेबरोबर तह केला होता। त्या तहानुसार विश्वेस नगरीचा कारभार विरोचक पुत्र दैत्यराज अकंपन पाहिल। दोन्हीकडून जर आगळी घडली तर देहदंड ठोठावला जाईल असं ठरवलं गेलं। परंतु विरोचकाचा पुत्र आणि त्रिनयनेचा भक्त अकंपन याने केलेल्या तडजोडीमुळे त्रिनयना प्रसन्न झाली आणि हा तह केल्यामुळे माझा पुत्र अकंपन कलियुगात तिच्या अंतिम कन्येच्या पोटी संतान म्हणून जन्माला येईल आणि त्रिनयना अशा रीतीने या तहाची पूर्तता करेल। परंतु हे ध्यानात ठेव, नेत्राच्या गर्भात पौर्णिमा नाही, अमावस्या वाढायला हवी। पण म्हणजे नक्की काय करायचं मला नाही समजलं। तो ध्वज आमच्यापर्यंत पोहोचवलास, मग त्याची राग का होऊ दिलीस? सॉरी सॉरी तोंडावर पडून लागलं असतं तुला। कशाला चिडतोयस? तोंडावर पडायची सवय झाली असेल ना आता। हा, कुठे गेला कुठे तुमचा फाजील आत्मविश्वास बढाया? हा, ध्वज सापडला म्हणूनच होतं ना सगळं, म्हणूनच आला होता इतका आत्मविश्वास। त्या तन्मय फाल्गुनीपासून सगळ्यांमध्ये ठासून भरला होता तो। ध्वज जाळलाय मी। आलात ना आता हवेतून जमिनीवर? फक्त 6 महिने। आता फक्त ध्वज जाळलाय, लवकरच तुमच्या सगळ्यांसकट हे घर सुद्धा जाळेल। पुढे पळतोयस?
हिम्मत असेल तर डोळ्यात डोळे घालून बोल ना माझ्याशी. आता तरी या विरोचकाला कमी लेखणं थांबवा. ओम द्रीं क्लीं गर्भस्था जीवा. ते खरंच काही नको आहे मला. मी तुला विचारत नाही, तुला खायचंय. पूर्वजन्म पितृदास्या भवती. बस. गरम गरम पोळी खाणार का? करते मी आत्ता. अगं तुझ्यासाठी नाही, तुझ्या बाळासाठी. माहितीये का काय? नेत्राचं बाळ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.